The historic land. I am where the Buddha embraced all. Discover the path of peace in the land of the Buddha. चालू आहे कसं काय तर काही आज आहे आपला डे 3 नाशिकपूरचा आणि आय एम गो टू लिफ्ट मधून खाली चाललो आहे ग्राउंड फ्लोअरला. तर आता मी पोचलो आपल्या आजच्या पहिल्या पॉईंटला म्हणजे पांडव लेणी बघायला. 2 तास जाणार तिकडे आम्हाला पांडव लेणी बघायला, कारण की सिनियर सिटीजन आहे आपली. तर पहिल्यांदा आलो आहे तर मला पण नाही माहीत काय असणार आहे, तर जाऊन बघूया मस्तपैकी आपण. त्याच्यासमोर एवढा मोठा डोंगर आहे, यो बघा समोर. जर यो डोंगराचे वर जायचं आहे ना तर ही माणसं काय मग बसमधून उतरणार नाही इकडची आल्यावर. पांडव लेणी केव्ज, चला. तर आम्ही अर्धा रस्त्यावरती चढले, अर्धा पण नाही, अजून पायऱ्या चढायला लागलोय. हे बघा 20 पायऱ्या मोजून चढले असतील. या पायऱ्या बघून ना माझीच फाटले. रूप असा आडझोड नागमोडी रस्ता आहे ना. आमच्या ग्रुपमधली सगळे माणसं 60च्या वरती छान भाजची तंगडी. आपण आपलं तिकीट काढलं आहे बघा 25 रुपये, आणि आपल्याला आता जायचं याच्यामध्ये. या निष्ठा चेक केला ना फाडला परत. तर आता आपण आहे याच्यामध्ये जोरात बोलल्यावर आवाज नुसता लेणीच्या मध्ये हे बघा. आणि हे वरचं बघा, हे कोरून एकदम स्ट्रेट बाय स्ट्रेट केलं हा. आणि या गुहेमध्ये राहायचे हे बघा तुम्हाला दाखवतो. हे छोटे छोटे रूम आहेत हे बघा. तर हे असे छोटे छोटे रूम आहेत त्याच्यामध्ये. काय नाही, रूम्स आहेत रूम्स. ते हे बघा अजून एक रूम. तर असे रूम आहेत ते छोटे छोटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 रूम आहेत. 17 ते या गुहेमध्ये 17 रूम आहेत. आणि इथे एक मूर्ती आहे कोरलेली बघा. हे बघा खाली हे पण केलेलं आहे कोरीव काम. बापरे, हे पूर्ण डोंगरच कोरून ठेवला आहे. हे बघा तिकडून अख्खा कोरत इथपर्यंत आला, म्हणजे हा डोंगरच पूर्ण कोरला आहे. या बिल्डिंगा बघा या साईडला, या पडतीन पण हे डोंगर नाही पसरणार, म्हणजे तुटणार. हे रूम्स आणि केव्हज आहेत सर्व बघा ह्याचे. तर सगळे असे छोटे छोटे रूम आहेत. हा जरा मोठा रूम आहे, ह्याच्यामध्ये पण कोरलेला आहे बघा इकडे. काय खतरनाक कोरलं आहे हे बघा इकडे पण. जेवढा बाहेर ऊन लागतो ना तेवढा आतमध्ये मस्त एकदम थंडावा आहे. तर हे बघा इथे पण सेम आहे. गोंगाट आमची माणसं आवाज गुंजतो दिसतं त्याच्यामध्ये. इथे पण सेम आहे, छोटे छोटे रूम आहे बघा. सेम एकदम वरती एकदम सेम कोरलं आहे, म्हणजे एकदम प्लेन. आणि खाली पण कोरून ठेवला आहे. अरे एवढा मोठा आहे ना, आणि सध्या तर एवढंच कॅप्चर करतोय. त्या साईडला अजून मी जात नाही, म्हणजे पूर्ण डोंगर कोरलेला आहे. व्हिडिओ तरी किती बनवू, स्टोरेज फुल होईल पूर्ण माझ्या मोबाईलचा. तर आपण याच्यानं आता कल्टी मारतोय, मीच कल्टी मारतोय. आपली माणसं येतील तेव्हा येतील. अच्छा सांगा, फोटो काढ. मी फोटो काढणार नाही. आणि हे बघा इकडे पाणी बिणी साठवून ठेवलं आहे. पाणी साठवून ठेवायची पण सोय आहे इकडे. हे एक आहे त्या साईडला अजून आहे पाणी साठवायचं. आणि याच्यात मच्छा पण आहेत हा छोट्या छोट्या त्या साईडला बघून. तर या ज्या लेणी आहेत ना त्या बौद्ध लेणी आहेत, म्हणजे बौद्ध इथे राहून गेल्यात. पण यांना पांडव लेणी सांगतात, कारण ते पांडव म्हणजे पंडू सांगायचे त्यांना, म्हणून पांडव लेणी नाव आहे या लेणीचं. तर पांडवांचं आणि ह्या लेणीचा काय संबंध नाही मिळत. तर पांडवांनी आपल्या कार्लाची म्हणजे एकविराईचं डोंगर कोरलेलं ते माहिती आहे, कार्ला लेणी. आणि आता आपण जाऊ इकडून. मी तर निघतोय, दफा होतो. अजून त्या साईडला जायचं बाकी आहे रे. पूर्ण डोंगर आहे किती बाबा. एवढा मोठा डोंगर कोरला कसा काय असेल ना. एकदम भारी राहायची सोय आहे, पाण्याची सोय आहे. ये बघा इकडे बावडी कवरे मोठी, याच्यात मच्छा पण आहे. तर ही बावी आहे आणि याच्यात मच्छा पण आहे बघा.
आणि कचरा पण आहे ज्यात. कचरा आपल्यासारख्या माणसांनी घाण केलं याच्यामध्ये येऊन ना कचरा टाकून ना. आणि चाफ्याचा झाडं बघा ही सगळी पसरलेली आहे या डोंगरावर, एकदम भारी वाटतं. आता आपण आलो जव्हारला, नाशिकवरून डायरेक्ट जव्हारला, कारण की आपला इकडे दुसरा पॉईंट होता आणि तो मिस झालेला आहे कारण की गेट बंद झाले आहेत. पण जव्हारला शिवनेरी धाबाच्या पुढे राजवाडा आहे, तो बघायला आलेलो, पण गेट बंद झाले म्हणून आपण आता इथे थांबलो आहे. आणि हा आपला शेवटचा पॉईंट होता जो मिस झाला आहे. आणि आता आपण इकडनं जाणार आपल्या परतीच्या प्रवासाकडे, म्हणजे सफालेला रिटर्न. यो धाब्याजवळ थांबल्यात मुतायला, ही गचाडीत कशाला त्याला मुतायला. लेट्स गो बॉईज, आपण आपल्या पोचलोय सफाल्याला. आणि निशाने आपला इंद्रप्रस्थ बिल्डिंग आणि आपला उडान पूल आणि आपला टावर दिसाने. पण आपण आपल्या सफाल्याला पोचलोय आणि ही झाडं घेऊन ना पोचलोय सुखरूप. 2-3 दिवस सांभाळून ठेवले नाही तर आपला ट्रिप संपली 3 दिवसाची. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.